असं रासप संघाचं उद्दिष्ट आहे, असंही ते म्हणाले. नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर काल झालेल्या निदर्शनाबाबत आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माहिती दिली. या घटनेबाबत काही बांगलादेशी माध्यमांमध्ये दिशाभूल करणारं वृत्त प्रसिद्ध झालं. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की 20 डिसेंबरला नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर सुमारे 20 ते 25 तरुण जमले होते आणि त्यांनी बांगलादेशात झालेल्या दीपू चंद्रदास यांच्या हत्येच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आणि बांगलादेशातील सर्व अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचं आवाहन केलं, असं त्यांनी सांगितलं. कुंपण तोडण्याचा किंवा सुरक्षा परिस्थितीला आव्हान देण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. काही मिनिटांनी घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी या तरुणांच्या गटाला पांगवलं. या घटनेचे दृश्य पुरावे सर्वांना पाहण्यासाठी सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. व्हिएन्ना करारानुसार भारत आपल्या हद्दीतील परदेशी दूतावासांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. बांगलादेशातील बदलत्या परिस्थितीवर भारत बारकाईनं लक्ष ठेवून आहे. भारताचे अधिकारी बांगलादेश अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांबद्दल भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली असून दासची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही भारतानं बांगलादेशला केल्याचं